तर कोल्हापुरातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचे संकेत पाहायला मिळतात। शिवसेना भाजपा एकत्र लढले तर मग आम्ही स्वबळावर लढू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर कोल्हापूर महानगरपालिकेत मविया म्हणूनच लढणार असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलेलं आहे। दादा परवा बसलो होतो आणि मुन्ना माडिक अमल माडिक तिन्ही पक्षाची समिती बसून प्राथमिक चर्चा करतील आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेऊ। तर भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाऊ आहे, फक्त कोल्हापूरचाच का? मग काय, मग आम्ही आमच्या स्वबळावर लढू। मुंबई काँग्रेसनं विचारविनय करून निर्णय घेतलेला आहे की स्वतंत्र त्या ठिकाणी लढण्यासंदर्भातला, आणि मग तिथली स्थानिक परिस्थिती, कारण की काँग्रेसचं तिथं स्वतःची अशी ताकद मुंबईमध्ये निश्चितपणे आहे आणि म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे काँग्रेसला बाजूला केलं असं म्हणता येणार नाही। काही ठिकाणी आघाडी होणार आहे, काही ठिकाणी होणार नाही, हे होणारच आहे महाविकास आघाडीमध्ये, परंतु मॅक्झिमम ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला आघाडी झालेली दिसून येईल। तर पुण्यात भाजपला आता अजितदादांची गरज वाटत नसेल, सतेज पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। लोकसभा विधानसभेला अजितदादांची गरज होती म्हणून त्यांना सोबत घेतलं। पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यावरून सतेज पाटलांनी ही टीका केली। नाही, आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीची गरज वाटत नसेल भाजपला म्हणून त्यांनी बाजूला केला असेल। ज्यावेळी गरज होती विधानसभेला लोकसभेला त्यावेळी घेतलं भाजपनं। आता अजितदादांची गरज वाटत नसेल, त्यांना गरज संपली असेल। तर काना मागून आले आणि तिखट झाले अशी टीका आमदार हेमंत पाटलांनी खासदार अशोक चव्हाणांवर केली आहे। इच्छुक उमेदवारांच्या भाजपनं दोनदा मुलाखती घेतल्यानं हेमंत पाटलांनी ही टीका केली। काय की माननीय अशोक चव्हाण नव्याने भाजपमध्ये आलेले आहेत। स्कूटरवर नंदू कुलकर्णी सरांना आणि सुनील नेरळकरांच्या घरी सतरंजीवर झोपलेले या सगळ्या लोकांना बघितलेलं आहे। भाजपची संस्कृती वेगळी होती, ते कानाबागून आले आणि तिखट झाले। अशा पद्धतीनं तिखटपणा जेव्हा वाढत जातो आणि जे मूळ लोक आहेत यांच्यावरती एक प्रकारचं अतिक्रमण होतं, त्यातून असे प्रकार घडतात। त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यामुळं आता त्यांच्या पक्षाबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही। आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी गोगावलेंचा पैशांसोबतचा कथित व्हिडिओ दाखवून चित्रलेखा पाटलांनी गंभीर आरोप केले होते। यावरून आज गोगावलेंनी चित्रलेखा पाटलांवर टीका केली। वस्तुस्थिती आहे। आम्ही सांगितले ना, आम्ही चुकलो तर 4 वेळा माफी मागू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही, हे आमचं ब्रीद वाक्य आहे। आधी लक्षात ठेवा, त्यांनी खरं करून दाखवावं ना वस्तुस्थिती काय, आणि परिस्थितीला मुळात कळलंच नाही। आपण करायला गेलोय आणि झालं दुसरं आहे काय। तिने माझ्या ते हातामधलं एक कड आहे हे दाखवायला ती विसरली। खोटं नाटक तरी कोणाच्या ते हातामध्ये घालायचं, फक्त धागे तिने दाखवले। आज कड माझ्या कित्येक वर्ष हातामध्ये आहे, तुम्हाला पण कळलं नाही। तिला विचारायला, अरे तू दाखवलंच म्हणून भरतशेठच्या हातातलं कड कुठं दिसत नाही। तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। कल्याणमधील 4 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडलाय। ठाकरे, काँग्रेस आणि बसपाच्या माजी नगरसेवकांनी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर आचारसंहिता लागल्यानं ठाण्यातील भाजपा प्रवेशाला ब्रेक देण्यात आलाय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मयूर शिंदेंचा आज भाजपाच्या प्रवेश जे आहे ते करणार होते, परंतु त्याला आता ब्रेक देण्यात आलाय। पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानं आज मयूर शिंदे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार होता, पण आता ते पक्षप्रवेश होणार नाही आहे। रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती मिळत होती। नक्कीच महायुतीच्या बाजूने लागणार आहे याची आम्हाला खात्री आहे। मुंबईकर हे नक्कीच महायुतीला मतदान देतील, कारण बाकीचे लोक फक्त तोंडाची वाफा दवडत आहेत। त्यांना काहीही मुंबईकरांशी देणं घेणं नाहीये, त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि तीही स्वतःच्या स्वार्थासाठी। तर मला वाटतं मुंबईकरांना 100% कल्पना आहे की त्यांच्यासाठी काम करणारी लोक कोण आहेत। शीतल म्हात्रे बोलतात की ज्यांच्याकडे उमेदवारच नाही ते काय जिंकायची भाषा करतात। कोण शीतल म्हात्रे? कोण? पारू। तर 40 गावच्या तरवाडे गावामध्ये शाळेतून परतताना 9 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली। चिमुकली घरी न परतल्यानं पालकांकडून अपहरणाचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय। गावाबाहेरील शेत रस्त्यावरती चिमुकलीचं दप्तर आढळलेलं आहे। सीसीटीव्ही ग्रामपंचायत परिसरातून जाताना शेवटचे दृश्य कैद झालंय। 50 तास उलटूनही चिमुकलीची कोणतीही माहिती जी आहे ती मिळालेली नाही। जळगाव एलसीबी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे।
तर मुंबई हायकोर्टाबाहेर एका व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीकडून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून स्वतःला जाळून घेतल्याची माहिती मिळते. प्रकाश सावंत 50 ते 60% भाजल्याची माहिती मिळते. आझाद मैदान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम बांधबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त असल्याची देखील माहिती मिळते. तर गोवा नाईट क्लब आग दुर्घटनेतील आरोपी लुथरा बंधू उद्या दिल्ली विमानतळावरती पोहोचणार आहे. लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलीस आणि दिल्ली पोलिसांचं पथक विमानतळावरती उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते. आरोपी लुथरा बंधूंना विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टामध्ये नेलं जाणार आहे. त्यानंतर गोवा पोलिसांना दोन्ही भावांची ट्रान्झिट रिमांड जी आहे ती दिली जाणार असल्याची माहिती मिळते.